नमस्कार. आजच्या या खास विश्लेषण सत्रात स्वागत आहे. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि एकदम झटपट राबवता येण्यासारख्या शैक्षणिक उपक्रमावर चर्चा करणार आहोत. नाव आहे ॲक्शन प्ले, म्हणजेच कृतीयुक्त खेळ. वर्गात मुलांचे लक्ष वेधून घ्यायचं असेल आणि तेही कुठल्याही कंटाळवाण्या पद्धतीशिवाय, तर हा खेळ अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट या ॲक्शन प्लेच्या दुनियेत शिरूया. आज आपण या सादरीकरणात काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सुरुवातीला खेळाचं उद्दिष्ट, मग पूर्वतयारी, त्यानंतर गट तयार करण्याच्या पद्धती, खेळाचे प्रत्यक्ष नियम आणि शेवटी काठिण्य पातळी कशी वाढवायची हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया भाग 1 पासून, खेळाचे उद्दिष्ट. आता इथे जो दस्तऐवज दिसतोय ना, तो थेट मूळ अभ्यासक्रमातून घेतलेला आहे. आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती याच अधिकृत साहित्यातून आलेली आहे. म्हणजे हा खेळ नुसता मनोरंजक नाही, तर तो शैक्षणिक दृष्टिकोनातून एकदम भक्कम पायावर उभा आहे. यामागचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर खेळ आणि खेळांमध्ये विचारलेले प्रश्न, विनंत्या, आज्ञा समजून घेणे आणि त्यानुसार कृती करणे. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांना फक्त शब्द ऐकायचे नाहीत, तर त्या सूचना डोक्यात प्रोसेस करून लगेच शारीरिक कृतीतून दाखवायच्या आहेत. ऐकणे आणि कृती करणे या दोन्हीचा जबरदस्त ताळमेळ इथे साधायचा आहे. पुढे जाऊया भाग 2 कडे, पूर्व तयारी. शिक्षकांचा वेळ किती महत्त्वाचा असतो हे आपण जाणतोच. म्हणूनच हा उपक्रम एकदम झटपट सुरू करता येतो. यासाठी फक्त 2च गोष्टी लागतात. एक म्हणजे प्रश्न आणि आज्ञा लिहिलेल्या कागदाच्या छोट्या पट्ट्या किंवा चिठ्ठ्या, आणि दुसरी गोष्ट हिरवी, पिवळी आणि लाल अशा 3 रंगांच्या टोपल्या. या रंगांमुळे चिठ्ठ्यांना सोप्याकडून कठीणाकडे एकदम मस्तपैकी विभागता येतं. आहे की नाही एकदम साधी सोपी पूर्वतयारी? आता वळूया भाग 3 कडे, गट तयार करण्याच्या पद्धती. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे बरं का. वर्गात गोंधळ होऊ नये म्हणून संपूर्ण वर्गाची 2 भारी गटांमध्ये विभागणी केली जाते. एका गटाचं नाव आहे रोज म्हणजे गुलाब गट आणि दुसऱ्याचं नाव लोटस म्हणजे कमळ गट. आता गंमत बघा, रोज गट सुरुवातीला चिठ्ठ्या वाचणार आणि लोटस गट त्या ऐकून तशी कृती करणार. दोन्ही गटात थोडीशी चुरस असली तरी खेळ पुढे नेण्यासाठी त्यांना एकमेकांची मदत घ्यावीच लागते. यामुळे वर्गात एक भारी एनर्जी आणि टीमवर्क तयार होतं. आणि आता सर्वात उत्सुकतेचा भाग 4, खेळाचे नियम. प्रत्यक्ष खेळ कसा रंगतो ते पाहूया. हा खेळ अगदी एका रॅपिड फायर राऊंडसारखा धावतो. चक्र कसं चालतं बघा. पहिला टप्पा, रोज गटातील एक विद्यार्थी मस्तपैकी पुढे येतो, हिरव्या टोपलीतून एक चिठ्ठी काढतो आणि ती मोठ्याने वाचतो. दुसरा टप्पा, लोटस गटातील विद्यार्थी ती सूचना अगदी लक्ष देऊन ऐकतो आणि लगेच कृती करून दाखवतो. आणि तिसरा टप्पा, शिक्षक ती चिठ्ठी घेऊन पुन्हा रोज गटाकडे देतात. वाचन, कृती आणि देवाणघेवाण हे चक्र इतक्या वेगाने आणि उत्साहात फिरतं की मुले अक्षरशः भारावून जातात. मुले एका पायावर उड्या मारताना किंवा गोल फिरताना पाहणं किती मजेशीर असतं ना. जेव्हा विद्यार्थी दिलेली सूचना अचूक समजतात आणि तशीच कृती करतात, तेव्हा वर्गाचं वातावरण अगदी जिवंत होतं. इथे कोणीही जागेवर शांत बसत नाही. सगळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या 100% इन्व्हॉल्व्ह असतात. जसा खेळ रंगात येतो तसा हाच क्रम पिवळ्या आणि लाल टोपल्यांसाठी पुढे चालतो. इथे शिक्षकांचं लक्ष खूप बारीक असतं. मुलं कृती करत असतानाच त्यांना ती सूचना खरोखर समजली आहे का याचं पटकन मूल्यमापन होतं. शेवटी दोन्ही गटांच्या कामगिरीचं मोजमाप करून जो गट भारी खेळलाय त्याला टाळ्यांच्या गजरात विजेता घोषित केलं जातं. यामुळे मुलांचा हुरूप आणखीनच वाढतो. आता शेवटचा भाग, भाग 5, काठिण्य पातळी वाढवणे. खेळ एकाच लेवलवर राहिला तर कंटाळवाणा होईल ना. म्हणून टोपल्यांच्या रंगानुसार 3 स्पष्ट पातळ्या आहेत. हिरव्या टोपलीत सोपी पातळी असते, जसं की खाली बसा, कानांना हात लावा. पिवळ्या टोपलीत मध्यम पातळी, यात मला पेन्सिल दे किंवा गाणं म्हण अशा थोड्या विचार करायला लावणाऱ्या सूचना असतात. आणि लाल टोपलीत असते कठीण पातळी. यात पुस्तक टेबलावर ठेव किंवा ऑन युअर मार्क्स गेट सेट गो अशा एकापेक्षा जास्त कृती असलेल्या सूचना असतात. हा असा सोप्याकडून कठीणाकडे जाणारा प्रवास विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता खऱ्या अर्थाने वाढवतो. लाल टोपलीतल्या कठीण पातळीचं एक एकदम जबरदस्त उदाहरण पाहूया. उकाड्यात स्वतःला हवा घातली पाहिजे का? हे खरोखरच भारी आहे. कारण इथे फक्त उड्या मारायच्या नाहीत किंवा बसायचं नाहीये. इथे परिस्थिती समजून घ्यायची आहे, विचार करायचा आहे आणि मग योग्य तो रिस्पॉन्स द्यायचा आहे. नुसत्या आज्ञापालनाच्या पुढे जाऊन मुलांचं प्रासंगिक आकलन तपासण्याची ही एक उत्तम आयडिया आहे.
आणि आता जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. उद्याच्या तासासाठी एखाद्या विशिष्ट विषयानुसार किंवा अगदी नवीन शब्दांच्या यादीनुसार या चिठ्ठ्यांमध्ये कसे भन्नाट बदल करता येतील. हा ॲक्शन प्ले इतका लवचिक आहे की भूमितीचे आकार असू देत किंवा विज्ञानातले कठीण शब्द, हे सगळं शिकवण्यासाठी याचा सहज वापर करता येतो. यावर नक्की विचार व्हावा आणि वर्गात हा भारी प्रयोग राबवला जावा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.